या आंदोलनामुळे एक गोष्ट झाली की जेनझीचे जे लोक आहेत ते मोदी शाह यांचा जो आरा होता किंवा जे त्यांची जी भीती होती सगळ्या राजकारण्यांच्या मध्ये ती भीती या तरुणांनी मोडलेली आहे. ज्या पद्धतीनं खुलेआमपणे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा शिक्षणमंत्री असतील यांच्यावर टीका जेनझीच्या माध्यमातून जी सगळ्या देशभर झाली आणि त्याचे मीम्स तयार केले आणि त्याच्यामध्ये सगळा जो त्यांचा जो कंटेंट क्रिएट झाला, यामुळं जेनझीच्या मनात ह्या दोघांच्या बद्दलची भीती नष्ट झाली. दुसरी गोष्ट, हिंदुत्वाला वगळून सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि भाषा प्रदेश वगळून हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट झालेले होते. आतापर्यंत कुठलं आंदोलन झालं, CAA NRCचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये काही पाकिस्तानी सपोर्ट आहे, काही ठिकाणी खलिस्तानवादी आहेत, काही ठिकाणी कॅनडाचा सपोर्ट आहे, परदेशी हातांचा शक्तीचा हात आहे, फंड बाहेरून आला आहे, जॉर्ज सोराचा फंड आहे. अशा प्रकारचं कुठलंही नॅरेटिव्ह हे भाजपचं चाललं नाही आणि ह्या सगळ्या लोकांनी निधी गोळा करून सगळ्या कॉंग्रेस जनता पार्टीने केलं. त्यामुळं तशा प्रकारचं कोणताही जर एखादी गोष्ट सापडली असती शासनाला तर ती पुढे आली असती, पण ह्या सगळ्या तरुणांनी ते सगळं धुडकावून लावलं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतंच दिल्लीमध्ये एक जंतर मंतरला जेनझीचं कॉंग्रेस जनता पार्टीचं आणि जेनझीचं असं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामुळं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. पण या घटनेकडे फक्त तेवढ्यापुरतं बघता येणार नाही, तर जे हिंदुत्वाचं आणि राष्ट्रवादाचं राजकारण जे भाजपचं आहे, या राजकारणाला या आंदोलनानं मोठा तडा दिलेला आहे. जी जेनझी आता रस्त्यावर उतरलेलं आहे, ह्या जेनझीमुळं शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. राज्यातील, देशातील शैक्षणिक धोरणांचा, विद्यापीठांचा आणि शैक्षणिक दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशामुळं भाजपचं जे कोर राजकारण आहे, ते कोर राजकारण एक हिंदुत्ववाद, एक राष्ट्रवाद आणि लाभार्थी योजना या 3 घटकावर अवलंबून आहे. तर या तिन्ही घटकांना पलटवून टाकण्याची क्षमता असणारं हे सध्याचं आंदोलन आहे. या आंदोलनामुळे एक गोष्ट झाली की जेनझीचे जे लोक आहेत ते मोदी शाह यांचा जो आरा होता किंवा जे त्यांची जी भीती होती सगळ्या राजकारण्यांच्या मध्ये ती भीती या तरुणांनी मोडलेली आहे. ज्या पद्धतीनं खुलेआमपणे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा शिक्षणमंत्री असतील यांच्यावर टीका जेनझीच्या माध्यमातून जी सगळ्या देशभर झाली आणि त्याचे मीम्स तयार केले आणि त्याच्यामध्ये सगळा जो त्यांचा जो कंटेंट क्रिएट झाला, यामुळं जेनझीच्या मनात ह्या दोघांच्या बद्दलची भीती नष्ट झाली. दुसरी गोष्ट, हिंदुत्वाला वगळून सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि भाषा प्रदेश वगळून हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट झालेले होते. म्हणजे तिथं आपण पाहिलं असेल तर कोण हिंदू, कोण मुस्लिम, कोण शीख, कोण ख्रिश्चन, कोण बौद्ध अशा प्रकारचं कुठेही बघितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांचे शहीद भगतसिंग असलेले चित्र घेऊन सगळे विद्यार्थी आले आणि त्या सगळ्यांचा एकच विषय होता की शिक्षणाचा. त्यामुळं हे सगळं धार्मिक आणि प्रादेशिक आणि भाषेच्या वर जाऊन हे विद्यार्थ्यांनी विचार केला. हे भाजपच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये एक आव्हान उभारू शकतं किंवा धर्माच्या चौकटीतून हे विद्यार्थी बाहेर पडतील अशा प्रकारची सध्या स्थिती दिसते. यामध्ये दुसरी गोष्ट झाली की जो प्रश्न विचारण्याची सवय जी आपल्याकडे नव्हती, म्हणजे कुठलाही प्रश्न, महागाई वाढली, पेट्रोल वाढलं किंवा कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याला काँग्रेसच्या काळात काय झालं, या काळात काय झालं, त्या काळात काय झालं, असे प्रकारचे प्रश्न विचारून सोशल मीडियावर जे ट्रोलर्स आहेत किंवा जे भाजप समर्थक आहेत ते हैराण करून सोडत होते. पण यावेळेला मात्र जेनझीनं अतिशय समर्पक उत्तरं त्यांना दिली आणि त्यांना म्हटले की ज्या वेळेला काँग्रेस सरकार होतं ते आम्ही पाहिलेलंच नाही. आम्हाला कळत्या वयापासून आम्ही भाजपचं सरकार बघतोय, त्यामुळे आम्ही त्याच्याशी बोलतो. म्हणजे एका तर विद्यार्थ्यानं डायपर काढून दाखवला, काँग्रेसबद्दल तुम्ही बोलताय तर त्यावेळी आम्ही डायपरमध्ये होतो, त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार, अशा प्रकारचं उत्तर त्याने दिलं. आणि जे प्रश्न विचारण्याची धमक होती की ती धमक बऱ्याच विरोधी पक्ष नेत्या इथल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी गमावलेली होती. पण आता ती प्रश्न विचारण्याची धमक ही जेनझीने दाखवलं आहे. हे एक भाजपसमोरचं एक मोठं आव्हान त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट की आतापर्यंत कुठलं आंदोलन झालं, CAA NRCचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये काही पाकिस्तानी सपोर्ट आहे, काही ठिकाणी खलिस्तानवादी आहेत, काही ठिकाणी कॅनडाचा सपोर्ट आहे, परदेशी हातांचा शक्तीचा हात आहे, फंड बाहेरून आला आहे, जॉर्ज सोराचा फंड आहे. अशा प्रकारचं कुठलंही नॅरेटिव्ह हे भाजपचं चाललं नाही आणि ह्या सगळ्या लोकांनी निधी गोळा करून सगळ्या कॉंग्रेस जनता पार्टीने केलं. त्यामुळं तशा प्रकारचं कोणताही जर एखादी गोष्ट सापडली असती शासनाला तर ती पुढे आली असती, पण ह्या सगळ्या तरुणांनी ते सगळं धुडकावून लावलं. त्यामुळे जे पारंपरिक नॅरेटिव्ह होतं भाजपचं की त्या आंदोलनाला डिस्क्रेडिट करायचं किंवा त्याची विश्वासार्हता गमवायची, तेही यावेळेला झालेलं दिसत नाही. त्यामुळं एका बाजूला हिंदुत्वाचा नारा दिसत असताना जय श्रीराम आणि या सगळ्या गोष्टी आणि कुठल्याही गोष्ट देशभक्ती आणि जय श्रीराम या गोष्टीभोवती जे राजकारण गुंफलं गेलेलं भाजपचं, त्यावेळेला जय श्रीराम आणि हाताला काम अशा प्रकारचं धोरण
हे तरुणांनी घेतलेले दिसते आणि तरुण आता जाहीर प्रश्न विचारतात. म्हणजे परवासुद्धा आपण बघितले की जेन झीच्या प्रश्नानंतर जेन अल्फा म्हणजे शाळेतल्या मुलांनी सुद्धा आपल्याला शाळेला पंखा नाही, स्वच्छतागृह नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारला. तर हे सगळं झालेलं हे भाजपच्या निश्चितच हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादीच्या अजेंड्याला आव्हान आहे. जर सगळे जनता किंवा झेनझी किंवा झेन अल्फा किंवा जे मिलेनियम पिढी आहे ती जर प्रश्नावर उतरली तर मात्र भाजपचा जो पारंपरिक अजेंडा आणि पारंपरिक रणनीती आहे ती मात्र पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजप ह्या आव्हानाकडे कसं पाहतंय हे पाहणं मनोरंजक ठरेल.